शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। 2 वर्षाच्या प्रशासकीय काळातील अस्वस्थता संपवून अखेर नगर महापालिकेचे 68 कर्मचारी नगरसेवक निवडले गेल्यात। आता निवडून आलेल्यांपैकी महापौर कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दरम्यान महापौर पदाचं आरक्षण अजून राज्य सरकारने निश्चित केलं नाही। ही परिस्थिती नगरचीच नव्हे तर राज्यातील अन्य 28 महापालिकांची आहे। आगामी आठवड्यात महापौर पद आरक्षण सोडत निघण्याची शक्यता आहे। दरम्यान अहिलानगर मनपात राष्ट्रवादी अजित पवार गट 27 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलाय। त्यामुळे महापौर पदावर त्यांचा प्रबळ दावा असला तरी आधी आरक्षण त्यानंतरच उमेदवारीची घोषणा अशी भूमिका राष्ट्रवादीकडून घेण्यात आली आहे। नगर मनमाड महामार्गावरील रखडलेल्या रस्ते कामामुळे गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात तीव्र वाहतूक कोंडी होत असून दैनंदिन प्रवासी व वाहन चालक अक्षरशः हैराण झाल्यात। सकाळ व सायंकाळच्या वेळेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने नागरिकांचा वेळ आणि संयम दोन्हीही संपत चाललाय। या गंभीर स्थितीची दखल घेत माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी थेट महामार्गावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे। वैवाहिक वादातून सासऱ्याने सुनेला लाकडी काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा तसेच तिचा विनयभंग केल्याचा प्रकार सावडी परिसरात शुक्रवारी रात्री घडला। या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात सासरा व पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। फिर्यादीचे सासर अहिलानगर शहरातील सारसनगर असून त्यांचा पतीसोबत वाद झाल्यामुळे त्या सध्या माहेरी सुरत येथे राहतात। वादामुळे पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात दावा दाखल केला। अहिलानगर पुणे महामार्गावर चास शिवारात शुक्रवारी दुपारी भीषण अपघात घडला। भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवत असलेल्या कंटेनरने समोरून येणाऱ्या 3 वाहनांना जोरदार धडक दिल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 1 जण जखमी झालाय। या अपघातात 4 वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या प्रकरणी अहिलानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। राज्यात गाजलेल्या कोठेवाडी खून प्रकरणात शिक्षा भोगून बाहेर आलेल्या आरोपीने पुन्हा गुन्हेगारीकडे वळत इतर साक्षीदारांच्या मदतीने जबरी चोरी व घरफोडीचे तब्बल 12 गुन्हे केल्याचं उघडकीस आलं असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्या टोळीचा पर्दाफाश करत 8,02,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईमुळे अहिलानगर व बीड जिल्ह्यातील अनेक प्रलंबित गुन्ह्यांचा छडा लागला। शहराची खबरबातमध्ये इथे संपते। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।